सन्मान करावा. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. हितेश म्हात्रे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. संघाचे कर्णधार लवकरात लवकर. आपा एकच दिसतोय आपल्याला तो दगडी चालीचा प्लेयर अंचित पाटील. विजय पाटील यांना एक खास विजय पाटील यांना खास इथे प्राइज लागलेला आहे. जर 3 बॉल 3 चौके मारले तर प्रकाश दादा अल्ला यांच्याकडून 3 डॉट तुम्हाला. सामन्याला लवकर लवकर सुरुवात करा. ते तुमचं काय डिस्कशन असेल ते मग करा. हितेश म्हात्रे दादा लवकर, नाही तर इथे भूपेश पाटील केव्हापासून बोलतात आपल्याला पॅनल्टी लावतील. अरे बूट माप बूट होती जरा दोन्ही अवर केलं. पहिला गोलंदाज आपल्याला कोण दिसतोय? कार्तिक मांगेला. डीबीएन लाईव्ह तर्फे एक प्राइज आलेला आहे, कॅश प्राइज कार्तिक मांगेला याच्याकडनं. याला हॅड्रिकला 500 पहिला बॉल वाईट. कॅश प्राइज ऐकताच वाटते त्यांच्या मनामध्ये काहीतरी झालं असेल. तुम्ही चांगली अशी गोलंदाजी करावी हीच आमची इच्छा. पहिला बॉल विजय पाटील दादा आरामात हलक्या हाताने खेळताना, एकदम हलक्या हाताने. ओ स्लाइस कट एकदम. दुसरा चेंडू कार्तिक मांगेला. देवेंद्र आहे ना आरामात. निर्धाव चेंडू त्यांचे एक्सपिरियन्स करताना. 49 वर्षाचा चांगला असा एक्सपिरियन्स कार्तिक मांगेला यांना. रुपेन देवराम पाटील दादा, मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावे. विजय दादा यांचा करारी असा फटका. तन्मय यांना काय ते क्षेत्ररक्षक करताना जमलं नाही आणि चौकार. 4 रन्सचा ऍड होताना संघाच्या खात्यामध्ये, संघाच्या खजिन्यामध्ये. 5वा चेंडू कार्तिक मांगेला यांचा. सुरेख एकदम सुरेख असा मनगटातून टाकताना, मनगटातून वळवताना आरामात अशी हलक्या हाताने. लास्ट चेंडू हलक्या हाताने खेळताना विजयदादा पाटील आरामात एक रन. देवेंद्रांना पहिला बॉल आरामात एकदम हलक्या हाताने. क्लासिक एकदम. मुंबई इंडियन्सची मॅच बघून आलं असं वाटते आणि स्वतः वाटते मुंबई इंडियन्सचे मोठे चाहते असतील. ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचतोय तो 9 वरती. करण पाटील मला मदत करताना वारंवार मराठी समालोचनमध्ये. आरामात अर्पित पाटील आपल्याला कोपऱ्यामध्ये दिसतात. ते पण एकदम नावाजलेले असे क्षेत्ररक्षक आहेत भगत अलीचे. आरामात पहिला बॉल. उत्तम पाटील स्वतः लाईव्हचे प्लेयर आहेत. एकदम चांगले असे फिरकी बॉलर. एकदम रॉयल एंट्री झालेली आहे. एकदम फटका. रॉयल एंट्री एकदम शेवटच्या वेळेवर. कारण की संघाला माहिती आहे तोच एक आपला हुकमाचा एक काय, तोच एक प्लेयर आहे जो संघासाठी काहीतरी करू शकतो. पंचाकडे दाद मागताना विजय पाटील नो आहे का नाही? नाही. उत्तम पाटील सज्ज. पुन्हा एकदा तिसरा बॉल. उत्तम पाटील बघा काय करतात. मला तरी वाटते एकदम नावाजलेले असे फिल्डर आहेत उत्तम पाटील. तिसरा बॉल फिरकी मनगटाने एकदम. हर्षल भोईल खूप वर्षानंतर मैदानामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण पहिला पण बघितलं, आता पण बघितलं, तेवढंच चांगलं. काहीच फरक नाही. एकदम सुसज्ज असे एकदम मैदानामध्ये ढीट उभे. मी संघासाठी रन्सा वाचवेल ते त्यांचं मानसिक स्थिती आहे. उत्तम तेवढंच मनगटाने एकदम. पुन्हा एकदा
फुल टच आणि ओ पुन्हा एकदा चांगले शतक. तेवढा चांगला थ्रो आणि तेवढा चांगले संघाचे संघ मालक स्वतः नरेश पाटील आपल्याला एसटी रक्षक दिसतात. ते एकदम चांगले एसटी रक्षक करताना एकदम चांगला आरामात हलक्या हाताने पुन्हा एकदा देवेंद्र दादा आरामात स्वतः क्षेत्ररक्षक करायला येतात. ते कोण कोण येतात क्षेत्ररक्षक करायला? अर्पित पाटील भगत अलीचे नावाजलेले असे फिल्डर डिबेन लाईव्हचे वाघ आणि 1 रन बाईच्या मार्फत. त्यांना पण मला तरी वाटते धनंजय मांगेल यांनी चांगलं असं कॅश प्राईज लावलेलं आहे. 101 रुपये डाय मारून चौका अडवला तर हा इथे बघत सुद्धा नाही 101 रुपये आलेला आहे. हुक्यावर डाय मारली तरी पण टेन्शन आहे मी 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 13. अंचित पाटील यांनी माझ्याबद्दल त्यांचे कान भरलेले आहेत मला असं वाटते. इथेच मात्र स्वतः येतात संघाचे कर्णधार. तिसरा षटक घेऊन पहिला बॉल नावाजलेले असे एकदम चक्री बॉलर. ओ बघितलं का मी तेच सांगितलं होतं गुगली काहीच समजलं नाही विजय पाटील यांना. त्यांच्यासाठी कॅश प्राईज लागली. त्यांना एकदा पुन्हा आठवण करून देतो. 3 बॉल 3 चौक्याला प्रकाश दादा यांच्याकडून 3 लक्ष्मण पाटील. दुसरा चेंडू घेऊन येतात हितेश म्हात्रे. ओ षटकार. मी पहिलाच बोललो होतो हा फिरकी बॉलर आहे हा चक्री बॉलर आहे हाच संघासाठी महत्त्वाचा ठरेल. स्वतः कॅप्टन स्वतः निघाली. आता विकेट नंतर जे मैदानामध्ये उतरतात ते राजू पाटील दादा त्यांच्यासाठी कॅश प्राईज झालेला आहे. त्यांचे बादचे प्रज्ञेश पाटील यांच्याकडून जर त्यांनी 3 बॉल 3 चौके मारतात तर 5055. रुपेन दादा पाटील यांचा हॅलो मी पियुष म्हात्रे यांना विनंती करतो की रुपेन दादाचा त्यांनी सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन स्टेजवरती फोकस करा. शेवटची ओव्हर घेऊन येताना स्वतः जय पाटील चांगले असे अष्टपैलू खेळाडू. ओ पहिला बॉल नो काय चुकी केलेली आहे जय पाटील यांनी संघासाठी किती घातक ठरतात ते बघूया आता काय. ओ राजू पाटील फटका. ओ अर्पित पाटील स्वतः बॉलाखाली येतात स्वतः क्षेत्ररक्षण करतात. एकदम चांगलं असं क्षेत्ररक्षक बघायला भेटतं आपल्याला अर्पित पाटील यांच्याकडनं. देवेंद्र दादा ओ काय चांगलं एक्स्ट्राक्शन आपल्याला लाभलेलं आहे. कमबॅक केलेला आहे जय पाटील यांनी. पुन्हा एकदा अनाऊन्स करतो राजू दादा पाटील यांना त्यांचे बादचे प्रज्ञेश पाटील यांच्याकडून 3 बॉल 3 चौकाराला 555 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
पुन्हा एकदा वाईट. जय पाटील एकदम महाग ठरत चाललेले आहेत संघासाठी, एकदम महाग ठरत चाललेले आहेत. तिसरा बॉल. ओ अर्पित पाटील फंबल झालेले आहेत. पहिलाच त्यांचा पाय निसटला, काही ग्रीप भेटला नाही त्यांना. चान्स होता त्यांना, जर डाय मारली असती ना 101 रुपये लागू असता त्यांना धनंजय मांगील यांच्याकडनं, डीबीएन लाईव्ह कडनं, सॉरी डीबीएन लाईव्ह कडनं. डाय मारायचा चान्स होता त्यांना, कुठे ना कुठे चेंडू अडवायचा होता. चौथा बॉल. जय पाटील बघूया काय. देवेंद्र पाटील फुलटॉस बॉल आणि तन्मय पाटील पुन्हा एकदा गचार क्षेत्ररक्षण. तन्मय घरात दोन गोळा केले. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा जय पाटील नाखुश दिसतात, कारण की 2 बॉल 2 चौके गेलेले आहेत कुठे ना कुठे, कुठे ना कुठे. 26. दोन बॉलाची खेळी शेवटची आहे. 5वा बॉल. पुन्हा एकदा फटका. ओ उत्तम पाटील 3 बॉल 3 असे चौका आपल्याला बघायला भेटतात. चौकाची हॅट्रिक आपल्याला बघायला भेटते. जय पाटील पूर्ण नाखुश आहेत, त्यांच्याकडून काहीच चूक होती ती त्यांच्या फिल्डरकडून. उत्तम पाटील नावाजलेले असे फिल्डर पण एकदम गचाड असे क्षेत्ररक्षण करताना. शेवटचा चेंडू आणि ओ आरामात आणि स्वतः संघमालक, स्वतः यष्टीरक्षक नरेंद्रदादा पाटील आणि ओ तन्मय पाटील पोचले कुठे ना कुठे. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे. हॅलो. मी आई एकविरा क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार पियुष म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी दयानंद भास्कर पाटील यांचा सन्मान करायचा आहे. विजयदादा पाटील आणि राजूदादा पाटील ह्यांनी जर दोघांनी विकेटची हॅट्रिक घेतली तर प्रकाश पाटील अल्ला यांच्याकडून 5 डब्बे जे पण ब्रँड पाहिजे असतील ते, जे पण ब्रँडचे पाहिजे असतील ते तुम्ही त्यांच्याकडून मागा. हां आम्हाला काही लेनदेन नाही आहे. काय प्राप्ती आग्रिकट्टा संघाला 33 धावाचं आव्हान आहे. एकदम असं एकदम मोठं पहाडासारखं, डोंगरासारखं, शिखरासारखं आव्हान दिलेलं आहे. 33 धाव बघूया काढतात का. एकदम नावाजलेले असे ओपनर दोन्ही पण A1 जोडी हितेश म्हात्रे आणि उत्तम पाटील, चांगले असे ते पण ओपनर आहेत. आपल्याला वारंवार आपण त्यांना बघतो. ISPL मध्ये पण त्यांनी चांगली अशी खेळी दाखवली होती कुठे ना कुठे. राजेश पाटील चांगला असा अनुभव घेऊन येताना 42 वर्षाचा त्यांना पण अनस्टॉपेबल अनुभव आहे. त्या अनुभवाचा ते काय उपयोग करतात का बघूया. चांगले उत्तम मॅन ऑफ द मॅच, एकदम चांगल्या अशा. आताच आमच्याकडे लिस्ट येते त्याने मॅन ऑफ द मॅच मध्ये त्यांना काय काय भेटलेलं. पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे.
हितेश पाटील यांच्या बॅटमधून एकदम कडक एकदम हितेश म्हात्रे. हा. दीपक दादा यांना कॅश प्राइज आलेला आहे. जर जर अरुण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जर डाय मारून चौका अडवला तर. हितेश पाटील पुन्हा सज्ज. आरामात हलक्या हाताने खेळताना 1 रन पुन्हा संघाच्या खजिनामध्ये पोचवताना आणि लॉक करताना. सहा. चौथा चेंडू घेऊन येताना उत्तम पाटील एकदम सुरेख डाय मारून 500 लागू 500 लागू 500 लागू झाला 500 लागू झाला. कोणी अँगल तर 500 द्या. अरुण दादा याच्याकडून 500 लागू झाले ना. पाचवा चेंडू. पाचवा चेंडू वाईटचा इशारा राजू पाटील यांचा आला. पुन्हा एकदा दीपक पाटील यांच्यासाठी प्राइज आलेला आहे. जर पुन्हा एकदा डाय मारून चौका अडवला तर विवेक पाटील यांच्याकडून ब्रिजर. निर्धाव चेंडू हातवलतोय एसटी रक्षक. आपल्याला बघायला भेटतात एक्सपिरियन्स सारखे. त्यांना पण खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. जगदीश भोईर एसटी रक्षक आहेत आपले दादा. एकदम 6वा चेंडू शेवटचा हलक्या हाताने खेळून काढताना उत्तम पाटील एक्सपिरियन्सचा वापर करताना एसटी रक्षक आपल्याला बघायला भेटतात. ते जगदीश भोईर दादा आरामात स्वतः एकदम एसटीच्या जवळ उभे राहताना. त्यांना पण चांगला असा एक्सपिरियन्स आहे 40 वर्षाचा. स्वतः ओव्हर टाकायला येतात. मला असं वाटते संघाला त्यांचीच गरज आहे का. 18 बॉल 23 धावाची आवश्यकता आहे संघाला. सन्मान जे आपले ओपनर आहेत संघाचे ते अजूनपर्यंत टिकलेले आहेत. प्राप्ती वॉरियर आगरी कट्टा ह्यांना मला तरी वाटते त्यांना जीत पाहिजेच आणि त्यांना जिंकवणार असं वाटते. चांगला असा फटका मिसमॅच. दीपक पाटील आणि विजय यांच्या दोघांच्या मधून जाताना चौका. एक्सपिरियन्स आपले बॅट्समॅन ओपनर. 14 झालेले आहेत दुसऱ्या ओव्हरीचा. पहिला बॉल चौका उत्तम यांच्या बॅटिंगमधून कर्रारी असा फटका आपल्याला बघायला भेटलेला. दुसरा चेंडू विजय दादा बघूया काय करता स्वतः. एकदम हलक्या हाताने पुन्हा एकदा विजय पाटील स्वतः चेंडूवर येतात फॉलो थ्रू मध्ये. आपल्याला संघामध्ये क्षेत्ररक्षण करताना बघायला पण भेटतात जयेश पाटील. ते पण एकदम पहिल्याचे चांगले असे फास्टर बॉलला डेस्टेनला टक्कर देणारे. हितेश पाटील यांचा जयेश पाटील यांचं चांगली अशी फिल्डिंग आपल्याला बघायला भेटतात. दोन्ही पण जयेश पाटील एकमेकाच्या आजूबाजूला उभे आहेत. दीपक पाटील यांचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. कडक नोट आहे 500ची. पुन्हा एकदा आरामात अजून एक डाय मारली असती ना अजून ब्रिजर लागू झाली असती. अजून एकदा लाविले. 5वा चेंडू उत्तम पाटील. राजू पाटील यांची चांगली अशी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटते. चांगला असा बॉल आवडलेला आहे. त्यांचे बादचे स्वतः माझ्या पाठी उभे आहेत त्यांना कॅश प्राइज लावण्यासाठी. मामाचा काय एक पाय विकला. शेवटचा चेंडू हितेश म्हात्रे. फटका. जयेश पाटील रॉकेट सारखा फटका होता. जयेश पाटील यांना स्वतः समोर यायचंच होतं तर कुठेतरी अडला असता चेंडू. एकदम गॅप मधून जातोय. संतोष पाटील आणि जयेश पाटील यांच्या गॅप मधून पूर्ण एसटी बॉयज आपल्याला बघायला भेटते. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव झालेले आहेत ते 21. 12 बॉल 12 धावाची आवश्यकता. 12 बॉल 12 पाहिजे. आरामात रन्स येतात. आता बघू एक्सपिरियन्सचे बादशाह जगदीश भोईर दादा स्वतः बॉलिंगला येतात. 3री ओव्हर घेऊन संघासाठी काहीतरी मॅजिकल मुवमेंट करतात का. कारण की संघांना त्यांचीच गरज आहे. संघाला ते पोचवतात का जीतच्या आशेवरती.
संघ त्याच्याकडे बघताना एकदम चक्री आरामात हलक्या हाताने खेळवताना. दुसरा चेंडू जगदीश पाटील जगदीश बोल. ओ टी शर्टला लागलेला आहे निर्धाव चेंडू. मी बोललो होतो ना एक्सपिरियन्सचा फायदा कुठे ना कुठे होईल जगदीश भोईर यांना. तिसरा चेंडू जगदीश भोईर रेडी नव्हते. डेड बॉल थोडं थांबून थोडं बघून बॉल टाकायचा आहे. तिसरा चेंडू वाईट अवांतर धाव एक अजून एक खजिनामध्ये फुकटची. तिसरा बॉल जगदीश पाटील. ओ हितेश म्हात्रे त्यांच्या अनुभवचा आरामात धावसंख्या पुढे जाताना त्यांना माहिती आहे काहीच गरज नाही हाणामारी करायची. चौथा बॉल ओ आरामात उत्तम पाटील पण एकदम हलुवारपणे संत क्रिकेट डिसिप्लिन क्रिकेट एकदम आरामात. पाचवा चेंडू हितेश म्हात्रे पण एकदम संत आरामात जलद गतीने धावत आलेले जयेश पाटील बॉलावरती एकदम आरामात. त्यांना पण कुठेतरी चौथी ओव्हर द्यावी अशी मला विनंती आहे संघाकडे. शेवटचा बॉल ओ आरामात एकदम हलक्या हाताने उत्तम ओव्हर झालेली आहे. शेवटची ओव्हर बाकी आहे. 6 बॉल 6 धावाची आवश्यकता. बघूया संघासाठी तो बॉलर कोण ठरतो का जो मॅच जिंकवेल का मॅच हरवेल. आरामात स्वतः संघ मालक आरामात खेळायचं हे देतात प्रशिक्षण. बघूया 6 बॉल 6 उत्तम पाटील आरामात. बघूया कशी खेळ दाखवतात. त्यांच्या एक्सपिरियन्सचा वापर करतात की समोरच्यांच्या एक्सपिरियन्सचा वापर करतात. काय माहिती. पहिला बॉल उत्तम पाटील नो बॉल आणि चौका. दीपक पाटील यांचं गचाड असं क्षेत्ररक्षक एकदम हातातून चौका गेलेला आहे. आता काय नाही संघ एकदम विजयाकडे पोहोचलेलाच आहे. औपचारिकता फक्त बाकी आहे 1 बॉल टाकायची आणि संघ तर जिंकणारच जमा आहे. 6 बॉल 1 धावाची आवश्यकता. एकदम संघ मालक पूर्णपणे खुश आहेत. नरेंद्र दादा पाटील एकदम 1 बॉल ओ रॉकेट थ्रो राजू पाटील यांचा आणि मॅच विनर ठरते ती प्राप्ती आगरी कट्टा. आणि दीपक दादा पाटील मी यांना विनंती करतो की त्यांनी जी डाय मारलेली आणि त्यांना जे कॅश प्राईज लावलेलं 500 रुपये ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही या आणि एक कलेक्ट करा इकडनं ही तुम्हाला विनंती आहे. दीपक पाटील यांना विनंती करतो मी त्यांनी मंचावर येऊन त्यांचं कॅश प्राईज घ्यावं. हे तुम्ही घ्या मग वापस देणे नका देऊ. डीजे नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर.